प्रश्न करणारा व्यक्ती कोण आहे हे थोडंसं जाणून घेऊयात आपण. काय की काय प्रश्न करतायत आणि तो प्रश्न कोण करते हे सुद्धा तसं पाहिलं तर महत्त्वाचं असतं. ठीक आहे. राम कोण आहेत असा प्रश्न भरद्वाज ऋषी करतायत पुढे. बरीच सद्गुण एकाच व्यक्तीमध्ये आढळणं खूप अवघड असतं. अशक्य नाही पण अवघड असतं. एखादा सद्गुण मिळाला की माणसं काय कोणत्या गर्वात किंवा अभिमानात जातात आपण पाहू शकतो. ठीक आहे. जसं आपल्या इथे पण वारी निघते आहे ना, तर त्या वारीमध्ये खूप हौसे नवशे गोष्टी सगळेजण येतात त्या. आणि जर आपल्याला आलेले पाहुणे जर चांगले वाटत नसतील तर आपण आग्रह करायला पहिली गोष्ट जात नाही. आणि जरी आग्रह केला तरी ते खूप वरवरचं असतं. किती जरी आवडीची व्यक्ती असली पाहुणे असले तरी इतका आग्रह कोणी नाही करत बरं का. भय वाटत आहे, भीती वाटत आहे पहिली गोष्ट, आणि लाज सुद्धा वाटत आहे. कहत सो मोही लागत भय लाजा, कहत सो मोही लागत भय लाजा, राम सिया राम जय जय राम. त्यामुळं गुरूंपासून काही लपून ठेवू नये. आणि लाज का वाटते मला की इतकं माझं आयुष्य सरलं, इतके वर्ष मी तप केलं, इतके वर्ष मी भक्ती केली, इतकं माझं आयुष्य सरलं, पण तरी सुद्धा मला ज्ञान झालं नाही. म्हणून या गोष्टीची मला लाज सुद्धा वाटत आहे. भीती मला या गोष्टीची वाटते की तुम्हाला असं वाटू नये की मी तुमची परीक्षा घेतोय, तुम्हाला काही बोललो नाही, बड होई अकाजा, तर माझं मोठं नुकसान होईल. बरं, ज्योतिषी सुद्धा तुमच्या मनातलं ओळखू शकत नाही. सर्व पतिवर्गाला ही गोष्ट किती गंभीर आहे हे तुम्ही समजू शकता. ठीक आहे. की बायको शांत आहे, काही बोलत नाही आणि चेहरा मात्र थोडा रागात आहे. ही सिच्युएशन खूप गंभीर असते. सर्व पतिवर्ग ही गोष्ट समजू शकतात. नवरा म्हणतो की काय झालं, विचारतो बरं का नवरा, नाही असं नाही, मानलं पाहिजे त्या नवऱ्याला. विचारतो काय झालं बाई, काही बोलत नाही. नवरा गप्प बसतो आणि पुन्हा विचारतो बायकोला की खरंच काय झालंय का. आता विचारतोय ना नवरा, यार तुम्हाला सांगा ना. पुन्हा विचारतो काय झालंय का. बरं, या पतीला सुद्धा मानलं पाहिजे बरं का. विचारतोय तो बिचारा पुन्हा तेच उत्तर. बरोबर आहे ना, बरोबर आहे. रागवलं तर पाहिजेच, बरोबर आहे. आता काही जण म्हणतील की त्या जेवणात मीठ जे जास्त घातलं त्याच्यासोबत तिखट पण जास्त घालायला पाहिजे होतं, असं सुद्धा काही जणांच्या मनात येतील की अरे हे भगवान शंकर रामनामाचा निरंतर जप करत असतात. हे राम कोण आहेत. राम कवन प्रभू पूछो तो ही कही बुझाई कृपा निधी मोही, राम सिया राम जय जय राम करतात. सगळ्या पतिवर्गाला हा प्रश्न नक्कीच येत असतो. आणि जर प्रश्न आला नाही तरी सुद्धा याचं उत्तर द्यायचं बरं का. हे सुद्धा मी सांगतो. ठीक आहे. तरी सुद्धा आता तुम्ही म्हणाल अरे प्रश्न विचारलाच नाही तर कळणार कसं. तीच तर खरी गंमत आहे ना. आता मी सांगतोय खरं की बोला, विचारा. तुमच्या मनात काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारा. ठीक आहे. तर प्रश्न तर विचारला पाहिजे. आणि बऱ्याच महिला ज्या आहेत हा प्रश्न विचारतात. ठीक आहे. नाही असं नाही, बरेच जण विचारतात. आणि जरी नाही विचारलं तरी स्वतःहून उत्तर द्यायचं, हे मी तुम्हाला सांगितलं. अख्खं पूर्ण जग एकीकडे आणि आपल्या पतीचे ते 2 शब्द ती नक्की लक्षात ठेवा. सर्व पती देवांनो नक्की सांगायचं. ठीक आहे. जरी प्रश्न केला नाही तरी सुद्धा सांगायचं. ठीक आहे. असंच पुढे जाऊयात आपण. काय असं माहिती आहे का, जो भक्त आहे ना त्याला भगवंताची कथा ऐकायला आणि कथा ऐकवायला सुद्धा, दोन्ही गोष्टींसाठी भक्त हे आतुरच असतात. तो की दूर से ही तुम जी भर के देखो, तुम ही कहो कैसे दूर से देखो, चांद को जैसे देखता चकोर है, ए गुमसुम सा है गुपचुप सा है मदहोश है खामोश है, ये समा कुछ और है, हो चांद छुपा बादल में, शर्मा के बादल को मोर देखे चांद को चकोर देखे, तुझको नसीबो वाला, होश न खो दे कहीं जोश में देखने वाला, की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मन मोहन तू, बावरी राधा मी ब्रिजबाला, प्रेम रसाची ओढ जीवाला, कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मन मोहन तू, कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा. राम राम, जय सिया राम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो शिव्ज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. आजच्या भागात आज आपण पाहूया की भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांच्या दोघांमध्ये झालेला संवाद काय होता. भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांच्यातला संवाद हा आज आपण पाहणार आहोत. या संवादामध्ये ते एक गोष्ट विचारतायत की राम कोण आहेत. ठीक आहे. राम कोण आहेत असा प्रश्न ते करतायत. काय होतं त्या चर्चेमध्ये, काय सर्व गोष्टी होतात पाहूयात आपण हळूहळू. आणि यावरच मी एक गाणं सुद्धा बनवलंय, राम कोण आहेत. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. या प्रश्नाचे गूढ उलगडेल आता एका
ऋषींचा पवित्र संवाद. तीर्थराज तो पवित्र प्रयाग तेथे. तर हे गाणं सुद्धा आपण आपल्या कथेच्या शेवटी मी प्ले करेन, लावेन. आणि हे सेपरेट गाणं सुद्धा मी यूट्यूबवर 1-2 दिवसात अपलोड करेनच. तर हे गाणं सुद्धा तुम्ही नक्की ऐका. राम कोण आहेत, राम कोण आहेत. बघूयात आपण कथेला सुरुवात करूयात. काय असतं, भरद्वाज ऋषी हे प्रयाग क्षेत्रामध्ये राहत असतात. ठीक आहे. प्रयाग म्हणजे आजच्या काळातील जे यूपी आहे, उत्तर प्रदेश, त्या ठिकाणी प्रयाग हे क्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी भरद्वाज ऋषी राहत होते आणि ते श्रीरामांचे खूप निस्सीम भक्त होते. त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती. ते बरं, आता हे काही साधे सुधे नव्हते बरं का. आता भरद्वाज ऋषी पुढे जाऊन काहीतरी प्रश्न करतायत. मग प्रश्न करणारा व्यक्ती कोण आहे हे थोडंसं जाणून घेऊयात आपण. काय की काय प्रश्न करतायत आणि तो प्रश्न कोण करतंय हे सुद्धा तसं पाहिलं तर महत्वाचं असतं. ठीक आहे. राम कोण आहेत असा प्रश्न भरद्वाज ऋषी करतायत पुढे. आणि हे प्रश्न करणारे कोण आहेत, तर ते एक तपस्वी आहेत. ते काही साधे सुधे नाही आहेत. मला सांगायची जी गोष्ट आहे ती ही की स्वतः भरद्वाज ऋषी एक तपस्वी आहेत, मनोनिग्रही आहेत, मनावर त्यांचा पूर्ण ताबा आहे, जितेंद्रिय आहेत, इंद्रियांवरती त्यांनी जीत हासिल केली आहे. मनोनिग्रही आहेत, जितेंद्रिय आहेत, दयेचे निधान आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. ते काय ना की बरीच गुण, सद्गुण एकाच व्यक्तीमध्ये आढळणं खूप अवघड असतं. अशक्य नाहीये, पण अवघड असतं. एखादा सद्गुण मिळाला की माणसं काय कोणत्या गर्वात किंवा अभिमानात जातात आपण पाहू शकतो. ठीक आहे. तर स्वतः हे तपस्वी आहेत, मनोनिग्रही आहेत, जितेंद्रिय आहेत आणि असं असून सुद्धा दयाळू आहेत, खूप दयाळू आहेत आणि परमार्थ मार्गामध्ये खूप निष्णात आहेत. ठीक आहे. खूप प्रवीण आहेत. परमार्थ मार्गामध्ये खूप पुढे पोचलेले भक्त आहेत. साधेसुधे नाही आहेत. सांगायचा जो मुद्दा आहे की स्वतः भरद्वाज ऋषी खूप पोचलेले ऋषी आहेत. खूप ते तपस्वी आहेत, परमार्थामध्ये खूप पुढे गेलेली ही व्यक्ती आहे. तर असे हे भरद्वाज ऋषी आहेत, प्रयाग क्षेत्रामध्ये राहतात. आता काय होतं की दरवर्षी आपल्या गावात, जसं आपल्या गावात उरूस म्हणतो आपण किंवा जत्रा म्हणतो है ना, दरवर्षी गावात जत्रा भरत असते. किती आनंद होतो ना आपल्या सर्वांना. खूप खूप छान ते सर्व वातावरण खूप मनाला प्रसन्नता देत असतं आपल्याला. तर असंच दरवर्षी की नाही, प्रयाग क्षेत्रामध्ये सुद्धा एक आनंदोत्सव साजरा होतो. ते काय, तर दरवर्षी माघ महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा तिथं असंख्य लोक तीर्थराज अशा या प्रयाग क्षेत्रामध्ये येत असतात. देव असतील, दैत्य असतील, किन्नर आहेत, मानव आहेत, हे सर्वजण तिथं येऊन आदरामध्ये त्रिवेणीमध्ये स्नान करीत असतात. ठीक आहे. देव, दैत्य, किन्नर, मानव असं वर्णन जे आलंय, यामध्ये देव आणि भगवंत हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. तुमच्या माहितीसाठी, मला आठवत नाही आपण याबद्दल आधी बोललोय की नाही, परंतु यस, देव आणि भगवंत किंवा भगवान, तर देव वेगळे आहेत आणि भगवंत वेगळे आहेत. ठीक आहे. तर हे काय गणित आहे, हे काय नेमकी गोष्ट आहे, हे आपण पुढे कधीतरी पाहूयात. तर त्या अशा तीर्थक्षेत्रामध्ये दरवर्षी त्या ठिकाणी देव येतात, दैत्य येतात, दैत्य सुद्धा, सूर, असुर, मानव सर्वजण तिथं येऊन आदराने तिथं स्नान करतात. आणि तिथे येऊन सर्वजण प्रभूच्या भक्तीमध्ये तल्लीन होत असतात. जसं आपल्या इथे पण वारी निघते है ना, तर त्या वारीमध्ये खूप हौशे नवशे घोषे सगळेजण येतात. त्यासोबतच अनेक सज्जन मंडळी सुद्धा एकत्र येतात. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तिथे सुद्धा सर्वजण एकत्र येत असतात आणि ते तिथं श्रीवेणी माधवाचे पूजन करतात आणि अक्षयवटाला स्पर्श करतात. पूजही माधव पद जलजाता,
परसी अखय बटू हर्षही गाता. आता हे श्रीवेणी माधव आणि अक्षयवट काय आहे? श्रीवेणी माधवाचे पूजन करतात आणि अक्षयवटाला स्पर्श करतात असा उल्लेख इथं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर श्रीवेणी माधव म्हणजे हे त्या ठिकाणचं मुख्य दैवत आहे. ठीक आहे. आणि जसं कोतवाल म्हणतो आपण, नगर देवता, अधिपती देवता म्हणतो ना आपण, तसं वेणी माधव, श्री वेणी माधव तिथे एक देवता आहे, विष्णू भगवान तिथे त्याच ठिकाणी माधव स्वरूपात वास्तव्य करत असतात असं मान्यता आहे. आणि अक्षयवट म्हणजे काय, तिथं सर्वात पवित्र असं अमर, अक्षय, त्याचा अक्षय होत नाही, अमर असं वृक्ष आहे. आणि असाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासाला जात असतात तेव्हा प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज ऋषींची त्यांनी भेट घेतली आहे. आणि तिथे त्यांनी या अक्षयवटाचं त्यांनी सुद्धा पूजन केलेलं आहे, त्यांनी स्पर्श केलाय त्या अक्षयवटाला, असं या दोन्ही गोष्टींचं महत्त्व आहे. तर दरवर्षी हा जो मेळावा तिथं भरत असतो तिथं ते सर्वजण भाविक त्या श्रीवेणी माधवाचे पूजन करतात, अक्षयवटाला स्पर्श करतात. त्यामुळे त्यांचं शरीर अगदी असं रोमांचित होतं, खूप प्रफुल्लित, आनंद ची अनुभूती सर्वांना होते. आणि त्या ठिकाणी असलेला भरद्वाज ऋषींचा जो आश्रम आहे, भरद्वाज ऋषी जे आहेत ते तर तिथेच राहत आहेत. ठीक आहे. आणि तिथे त्यांचा आश्रम आहे आणि तो खूप पवित्र आहे, खूप रमणीय असा आश्रम आहे त्यांचा. एखाद्या ठिकाणी बघा, आपण पण कुठे गेलो तर ते ठिकाण खूप आपल्याला आवडतं, आपलं मन खूप रमून जातं त्या ठिकाणी. तर असंच त्या भरद्वाज ऋषींचं आश्रम खूप पवित्र आहे, खूप रमणीय आहे, खूप थोर मुनींच्या मनाला आवडणारं असं ते आश्रम आहे. सर्व ऋषीमुनींना ते आश्रम खूप आवडत असतं. आणि त्या आश्रमामध्ये प्रयाग तीर्थात स्नान करणाऱ्या, म्हणजे स्नान करायला जे दरवर्षी ऋषीमुनी जे येत असतात त्या आश्रमामध्ये ते जात असतात त्या ठिकाणी. तर त्या आश्रमामध्ये प्रयाग तीर्थात स्नान करणाऱ्या ऋषीमुनींचा मेळावा भरत असे असा उल्लेख इथे आहे. प्रातःकाळी सर्वजण उत्साहाने स्नान करतात, मग हरींच्या गुणांचे कथन परस्परांना करतात. ते सर्वजण ब्रह्मनिरूपण, धर्माचे विधान, तत्वांचे विभाग यांचं वर्णन करतात, विवेचन करतात, ज्ञान वैराग्ययुक्त भगवत भक्ती सांगतात. तर थोडक्यात दरवर्षी तिथे मेळावा भरतो, उत्साहाने तिथे आनंदोत्सव चालत असतो. सर्व सज्जन मंडळी एकत्र येतात, हरिकथा करतात, हरीचं गुणगान करतात, संकीर्तन करतात. अशा प्रकारे माघ महिनाभर, संपूर्ण माघ महिनाभर सर्वजण स्नान करतात आणि आपापल्या आश्रमाकडे पुन्हा निघून जातात. असं हे दरवर्षी हा आनंदोत्सव चालत होता, चालत आहे, चालत राहील. ठीक आहे. तर दरवर्षी असा हा आनंदोत्सव चालत होता. आणि मकर संक्रांतीत स्नान करून सर्वजण परत जात, असं नेहमी होत असे. आणि आता अशाच प्रकारे एका वर्षी काय होतं की असंच सर्वजण मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये स्नान करून झाल्यावर सर्व ऋषीमुनी आपापल्या आश्रमाकडे परत जात असतात. त्यावेळेस एका वर्षी भरद्वाज ऋषी जे आहेत त्या ठिकाणी जे याज्ञवल्क ऋषी आले होते त्यांना थांबवतात. ठीक आहे. सर्वजण जात असतात, महिनाभर सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला आणि आपापल्या आश्रमाकडे, आपापल्या घराकडे जायला निघाले. त्यावेळेस भरद्वाज ऋषींनी याज्ञवल्क ऋषींचे चरण धरून, ठीक आहे, त्यांच्या पाया पडून चरण धरून खूप मोठ्या आग्रहाने त्यांना ठेवून घेतलं, थांबा म्हणाले. जागबलिक मुनी परम विवेकी, भरद्वाज राखे पद टेकी, राम सिया राम जय जय राम. त्यांचे चरण धरून खूप विनंती करून भरद्वाज राखे पद टेकी त्यांना मोठ्या आग्रहाने तिथे थांबवून घेतात.
थांबा म्हणतात त्यांना, आग्रह करतात खूप. आपल्या पण घरी बघा, कोणी जर पाहुणे आले आणि आपल्या आवडीचे जर ते पाहुणे असतील तर आपलं काय मन होतं ना की ते पाहुणे जाऊच नाही. है ना. आले पाहुणे 2-4 दिवस राहिले तरी आपण काय म्हणतो की, आणि जायचं ज्यावेळेस विषय काढतात तरी सुद्धा आपण म्हणतो, अहो थांबा ना, अजून 2 दिवस थांबा. आणि आणि हा आग्रह खूप मनापासून असतो बरं का. आणि पाहुणे आपल्या खरंच आवडीचे असतील तरच ते मनापासून निघतं, मनापासून आवडीने ते आग्रह करत असतात. आपण त्यांना आग्रह करत असतो. आणि जर आपल्याला आलेले पाहुणे जर चांगले वाटत नसतील तर आपण आग्रह करायला पहिली गोष्ट जात नाही. आणि जरी आग्रह केला तरी ते खूप वरवरचं असतं. जातंय, अहो थांबा ना, हां. थांबा अजून 2 दिवस राहा. पण ते खूप वरवरचं असतं. ठीक आहे. सो भरद्वाज ऋषींनी सुद्धा असा आग्रह केला. त्यांच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य ऋषी ज्यावेळेस आले होते आणि आपल्या घरी पुन्हा निघाले होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा आग्रह केला होता, परंतु तो खूप मनापासून आग्रह केला होता. आपण पण तेवढा आग्रह करणार नाही. भलेही आपल्या आवडीचे व्यक्ती कोणी असतील, पाहुणे असतील, तरी आपण खूप मनापासून आग्रह करू, मान्य मला. पण असं कोणी आग्रह करेल का, तुम्ही विचार करा. हा, की पाया पडून, चरण धरून, विनंती करून? नाही. किती जरी आवडीची व्यक्ती असली, पाहुणे असले, तरी इतका आग्रह कोणी नाही करत बरं का. तर भरद्वाज ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींचे चरण धरून खूप मोठ्या आदराने, सन्मानाने त्यांना विनंती केली आणि थांबवून ठेवलं. थांबा म्हणाले, तुम्ही थोडंसं मला काही बोलायचं आहे. ठीक आहे. आणि त्यांना बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांची चरणांची पूजा केली, त्यांना बसायला पवित्र असं आसन दिलं. आणि पूजा झाल्यावर याज्ञवल्क्य मुनींच्या, जे याज्ञवल्क्य ऋषी आहेत, त्यांच्या कीर्तीची, त्यांच्या चांगल्या गोष्टींची बखाण केलं, त्यांचं कौतुक केलं, प्रशंसा केली त्यांची. ठीक आहे. आणि अत्यंत पवित्र आणि गोड शब्दामध्ये भरद्वाज ऋषी त्यांना मग पुढे म्हणतात की, नाथ, हे नाथ, महाराज, नाथ म्हणतात त्यांना. महाराज, नाथ एक संसौ बड मोरे. नाथ, माझ्या मनात एक मोठा संशय आहे. नाथ एक संसौ बड मोरे, करगत वेद तत्व सबुतोरे. वेदांची सर्व तत्वे तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये आहेत, असं वर्णन इथे करतायत. अर्थात तुम्ही सगळ्या वेदांची तत्व, सर्व वेदांची तत्व जाणता. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही खूप जाणकार आहात आणि माझ्या शंकेचं निवारण तुम्हीच करू शकता, असं इथं वर्णन करत आहेत गोस्वामी तुलसीदासजी. आणि पुढे म्हणतात की, माझ्या मनातला एक संशय आहे आणि तो मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगत असताना भय वाटत आहे, भीती वाटत आहे पहिली गोष्ट, आणि लाज सुद्धा वाटत आहे. कहत सो मोही लागत भय लाजा, कहत सो मोही लागत भय लाजा. राम सिया राम जय जय राम. कहत सो मोही, कहत, तुम्हाला हे सांगत असताना माझ्या मनात एक शंका आली आहे आणि हे तुम्हाला मी सांगत असताना मोही लागत भय लाजा, मला भीती वाटत आहे आणि लाज वाटत आहे. तर भीती का वाटते? तर तुम्हाला असं वाटू नये की मी तुमची परीक्षा घेत आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेस होत असतं बघा आपल्यासोबत, माझ्यासोबतही झालेलं आहे आणि मला खात्री आहे तुमच्यासोबत सुद्धा झालेलं असणार. आणि बऱ्याच संत मंडळींसोबत, सर्वांसोबत या अशा गोष्टी होतात की ना, कधीतरी कोणी तुम्हाला काही गोष्टी विचारतं ना, तर ते गोष्टी समजून घेण्यासाठी नसतं, तर समोरच्याला काय माहिती आहे, किती माहिती आहे, हे याची परीक्षा घेण्यासाठी बोलत असतात. ठीक आहे. असंच मी आता इथे भरद्वाज ऋषी प्रश्न करतायत याज्ञवल्क्य ऋषींना, तर मी प्रश्न करतोय आता तुम्हाला. तर भीती मला या गोष्टीची वाटते की तुम्हाला असं वाटू नये की मी तुमची परीक्षा घेतोय. ठीक आहे.
मी तुमची परीक्षा घेतोय असं तुम्हाला वाटू दे, या गोष्टीची मला भीती वाटते. त्यामुळे तसं प्लीज वाटून घेऊ नका तुम्ही. मी तुमची काही परीक्षा घेत नाहीये. आणि लाज का वाटते मला, की इतकं माझं आयुष्य सरलं, इतके वर्ष मी तप केलं, इतके वर्ष मी भक्ती केली, इतकं माझं आयुष्य सरलं, पण तरी सुद्धा मला ज्ञान झालं नाही. म्हणून या गोष्टीची मला लाज सुद्धा वाटत आहे. असं द्विधा मनस्थितीमध्ये आहेत भरद्वाज ऋषी. ठीक आहे. बरं, हे मी जसं सुरुवातीला सांगितलं नाही आहेत बरं का भरद्वाज ऋषी. आपण जसं आता इथं ते स्वतःबद्दल सांगतायत तसे नाही आहेत. हे स्वतः सुद्धा खूप पोहोचलेले, खूप पुढं गेलेले, प्रगती केलेली ही व्यक्ती आहे. आणि याज्ञवल्क्य ऋषी सुद्धा ते पुढे बोलतात, सांगतात. बघूयात आता आपण. मग इथे काय म्हणतायत पुढे हे, की पण माझ्या मनात हा संशय एक आलेला आहे. भीती वाटते, लाज वाटते. पण मी जर विचारलं नाही तुम्हाला, मी बोललो नाही, तर माझंच खूप मोठं नुकसान होईल असं भरद्वाज ऋषी सांगतायत. जो न कहू बड होई अकाजा. जो न कहू, जर मी तुम्हाला काही बोललो नाही, बड होई अकाजा, तर माझं मोठं नुकसान होईल. हा, शंका तर आले, भीती वाटते, लाजही वाटते, पण बोलावं तर लागेल. हे प्रभू, संत, वेद, पुराण आणि मुनिजन असा उपदेश करतात की गुरुपासून मनातले लपविले तर हृदयात सत्य ज्ञान प्रगट होत नाही. त्यामुळं गुरूंपासून काही लपवून ठेवू नये असं इथे भरद्वाज ऋषी सांगत आहेत. तर बोलावं. ठीक आहे. त्यांच्या मनात शंका आले, भीती वाटते, लाज वाटते, परंतु ते स्वतःच सांगतायत की आपलं शास्त्र सुद्धा सांगतात, सज्जन मंडळी सुद्धा सांगतात की गुरूंपासून काही लपवून ठेवू नये, सांगावं, आपण बोलावं. त्यामुळं ते बोलायचा निर्णय घेतात आणि पुढे विचारतात. ठीक आहे. त्यांचं संभाषण कंटिन्यू राहतं. इथे थोडंसं मी थांबतो आणि बोलणं जे जरुरी आहे ना, मनातली गोष्ट सांगणं हे खूप जरुरी आहे बघा. जर तुम्ही सांगितलंच नाही गोष्ट, तुम्ही बोललाच नाही, व्यक्तच झालं नाही, तर ते समोरच्याला कसं कळेल बरं? ज्याला मनातलं ओळखता येतं ना, ती व्यक्ती समजून घेऊ शकेल तुमचं. पण असं आहे का कोणी? नाहीये. बरं, ज्योतिषी सुद्धा तुमच्या मनातलं ओळखू शकत नाही. ठीक आहे. ही सुद्धा मी एक गोष्ट क्लिअर करतो. त्यामुळं ज्योतिषी सुद्धा तुमच्या मनातलं नाही ओळखू शकत. तुम्हाला सांगावं लागेल. आपल्याकडे बघा म्हणतो आपण की डॉक्टरांपासून काही लपवून ठेवू नये, त्यानंतर टीचरांपासून, गुरूंपासून लपवून काही ठेवू नये. तसंच मी म्हणेन की ज्योतिषांपासून सुद्धा काही लपवून ठेवू नये. ज्या काही तुमच्या मनात शंका आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, बोलायला पाहिजे. ज्या काही तुमच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत, ते आपण त्या ठिकाणी, योग्य ठिकाणी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आपण. नाही बोललं तर नाही समजणार. ठीक आहे. नाही बोललं तर समोरच्याला त्या गोष्टी समजणार नाहीत आणि नुकसान आपलं होणार. ठीक आहे. नुकसान सगळ्यात जास्त आपलं नुकसान होणार ते न बोलल्यामुळं. ठीक आहे. तर त्यामुळं बोला. एकमेकांना तुमच्या मनात काय वाटतंय, काय नाही, तुम्हाला काही गोष्टी पटतायत, नाही पटत आहेत, एकमेकांशी बोला तुम्ही. ठीक आहे. आणि ही जी गोष्ट आहे सगळ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल आहे बरं का. जे स्टुडंट असतील, जे विद्यार्थी असतील, त्यांनी सुद्धा मनमोकळेपणाने सांगितलं पाहिजे वर्गामध्ये की मला ही गोष्ट नाही समजली किंवा समजली, किंवा त्याबद्दल अजून काही शंका असेल तर शिक्षकांना बोललं पाहिजे. आईवडिलांना काय वाटतंय, काय नाही वाटत, एकमेकांना बोललं पाहिजे. पालकांनी मुलांना आणि मुलांनी सुद्धा पालकांना, नवऱ्याने बायकोला, बायकोने नवऱ्याला, एकमेकांना काय वाटतं, काय नाही, मनातलं बोला ना. बोला, एकमेकांशी बोला, त्यावेळेस गोष्टी समजतील. यावरून एक गमतीशीर उदाहरण आपण बघू शकतो की एकदा काय होतं, नवरा ऑफिसमधून घरी येतो. ठीक आहे. दरवाजा उघडला बायकोने आणि बायको शांत आहे आणि चेहरा जो आहे तो थोडा रागामध्ये.
सर्व पतिवर्गाला ही गोष्ट किती गंभीर आहे हे तुम्ही समजू शकताय. ठीक आहे, की बायको शांत आहे, काही बोलत नाही आणि चेहरा मात्र थोडा रागात आहे. ही सिच्युएशन खूप गंभीर असते. सर्व पतिवर्ग ही गोष्ट समजू शकतात. नवरा म्हणतो की काय झालं, विचारतो बरं का नवरा, नाही असं नाही, मानलं पाहिजे त्या नवऱ्याला. विचारतो काय झालं बाई. बायको म्हणते काही नाही, बस. 2 शब्द, काही नाही. तो म्हणतो ठीक आहे. आता विचारलं, सांगितलं नाही ना की काय झालं, काही नाही. तो म्हणतो ठीक आहे. नवरा म्हणतो ठीक आहे आणि जातो, आवरतो, टीव्ही लावतो आणि बसतो तो आपापल्या कामामध्ये. ठीक आहे. थोड्या वेळाने जेवायला बसतो नवरा, आणि भाजीमध्ये मीठ जास्त पडतं. पोळी जी आहे, चपाती जी आहे, ती नेहमीपेक्षा खूप थोडी कडक असते. पण तरी सुद्धा काही आवाज नाही, काही बोलत नाही. नवरा गप्प बसतो आणि पुन्हा विचारतो बायकोला की खरंच काय झालंय का. आता विचारतोय ना नवरा, यार तुम्हाला सांगा ना. पुन्हा विचारतो काय झालंय का. बरं, या पतीला सुद्धा मानलं पाहिजे बरं का. विचारतोय तो बिचारा पुन्हा तेच उत्तर, काही नाही. अरे, पुन्हा तेच उत्तर ऐकून आता त्याला काही समजत नाही की अरे या काही नाही एवढ्या शब्दामध्ये हे इतकं सगळं का घडतंय. म्हणजे काहीच झालं नाही तर हे असं का. म्हणजे आल्याला चेहरा थोडं रागात, शांत, हे इकडे जेवण सगळं थोडंसं गडबड झालेली गोष्ट, काही बोलणं नाही, काही नाही. विचारतोय मी तर त्याला उत्तर काहीच नाही. काय झालं विचारतोय, काहीच नाही. असं कसं. कन्फ्युज होतं यार. बोला ना, बोला. तुम्ही बोलल्याशिवाय कसं समजणार आहे. शेवटी त्या नवऱ्यालाच समजतं की अरे चा, आज तर लग्नाचा वाढदिवस आहे. आणि तो विसरला त्या लग्नाच्या वाढदिवसाला. बरोबर आहे ना, बरोबर आहे. रागवलं तर पाहिजेच. बरोबर आहे. आता काही जण म्हणतील की त्या जेवणात मीठ जे जास्त घातलं त्याच्यासोबत तिखट पण जास्त घालायला पाहिजे होतं, असं सुद्धा काही जणांच्या मनात येतील की अरे लग्नाचा वाढदिवस, अॅनिव्हर्सरी कसं काय विसरू शकतो एखादा माणूस. मग चिडणारच ना बायको. ठीक आहे. तर काय ना, पण की बोललं पाहिजे. ठीक आहे, काही नाही असंच म्हणून नाही चालत. जेव्हा आपण म्हणतो की काही नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा समस्या सुटत नाही. ठीक आहे, ती वाढत जाते. तर हे तर एक गमतीशीर उदाहरण आपण बघितलं. पण ज्यावेळेस असेही आपण आपल्या आयुष्यात सुद्धा पाहू शकतो की एकमेकांना संवाद न साधल्यामुळे, न बोलल्यामुळे जे प्रश्न आहेत ते अजून वाढत जातात, गुंता अजून वाढत जातात. त्यामुळे तसंच गुरुंजवळ सुद्धा काही नाही असं म्हणत शंका जर तुम्ही लपवून ठेवली, काही बोलला नाही, तर तुमचं शंका निरसन होणार नाही, तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. आणि हेच भरद्वाज ऋषी सांगत आहेत की माझ्या मनात शंका तर आले, भीती पण वाटते, लाजही वाटत आहे. पण संत सांगतात, वेद, पुराण, मुनिजन सर्वजण हेच सांगतात की गुरुपासून मनातलं काही लपवून ठेवू नका, बोला, है ना, बोला असं म्हणतात. आणि असं सांगून पुढे प्रश्न त्यांचा करतात. बरं, बाय द वे, सर्व पतिवर्गांनी आपापल्या लग्नाचा वाढदिवस नक्की लक्षात ठेवा बरं का. रिमेंबर, लक्षात ठेवा. तर असं सर्व वर्णन करून पुढे गोस्वामी तुलसीदासजी लिहित आहेत की असं बिचारी प्रगटो निज मोह, हरहु नाथ करी जन पर छोहू. राम सिया राम जय जय राम. त्यामुळं हे जे सर्व वेद, संत, मुनिजन जे सर्वजण उपदेश करतात की गुरूंपासून मनातलं काही लपवू नका, हे जे सर्वजण सांगतात, हाच विचार करून मी माझ्या मनातला हे जे अज्ञान आहे तुमच्यासमोर मांडत आहे.
भरद्वाज ऋषी याज्ञवल्क ऋषींना म्हणतात की हे सर्व गोष्टींचा विचार करून मी माझ्या मनात जो अज्ञान आहे, जी शंका आहे, ते तुमच्या समोर मांडतोय. आता आपण या सेवकावर कृपा करा आणि त्या शंकेचं माझं निरसन करा, असं विनंती करतायत. आणि काय म्हणतायत पुढे, काय शंका विचारतायत की राम नामाचा अपार प्रभाव आहे असं संत, पुराण, उपनिषदे सर्वजण सांगतात, सर्वजण म्हणतात. राम नाम कर अमित प्रभावा, संत पुराण उपनिषद गावा. राम सिया राम जय जय राम. राम नाम कर अमित प्रभावा. अमित म्हणजे खूप मोठा प्रभाव आहे. राम नामाचा खूप मोठा प्रभाव आहे. संत पुराण उपनिषद गावा. संत पुराण उपनिषद हे सर्वजण हेच गातात की रामनामाचा खूप मोठा प्रभाव आहे. कल्याण स्वरूपी ज्ञान आणि गुण याचं जे भांडार आहे, कोण आहेत तर अविनाशी असे भगवान शंकर. ठीक आहे, हे भगवान शंकर रामनामाचा निरंतर जप करत असतात. संतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान ज्ञान गुण राशी. राम सिया राम जय जय राम. संतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत असतात. कोण? शंभू अविनाशी. अविनाशी शंभू जे आहेत, शिव भगवान जे आहेत, म्हणजे ज्ञानगुण राशी, ज्ञानगुण सागर, ज्ञान आणि गुणाचे भांडार असलेले शिव भगवान संतत जपत शंभू अविनाशी हे नित्य श्रीरामाचा निरंतर जप करत असतात. शिवजी कुणाचा जप करतायत? निरंतर, अखंडपणे. कुणाचा जप करतायत? तर रामाचा जप करतायत. आकरचारी जीव जग अहही, काशी मरत परम पद लहही, असं लिहिलंय इथे. राम सिया राम जय जय राम. की जगात 4 प्रकारचे जीव आहेत. त्यातले जे जीव काशीत मृत्यू पावतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते, असं वर्णन इथं केलं आहे. 4 प्रकारचे जीव म्हणजे काय तर एक आहेत अंडज, म्हणजे अंड्यातून त्यांचा जन्म होत असतो. उदाहरणार्थ आपण बघू शकतो, पक्षी आहेत, मासे आहेत, साप आहे. ठीक आहे. जरायुज, दुसरा प्रकार काय, जरायुज आहे, म्हणजे गर्भातून जन्म घेणारे, जसं की आपण मनुष्य, गाय, असे आईच्या गर्भातून त्यांचा जन्म होतो. तिसरे आहे स्वेदज आणि चौथे आहेत उद्भिज. स्वेदज म्हणजे काय तर ओलसरपणातून किंवा घाणीतून उत्पन्न होणारे. याचं उदाहरण म्हणजे काही जंतू असतील, किडे असतील, डास, मच्छर जे आहेत, हे स्वेदज आहेत. ठीक आहे. आणि उद्भिज म्हणजे भूमीतून उगवणारे, जे जमिनीतून उगवतात, झाड, वेल, झाड, वनस्पती, हे झाले उद्भिज. असे 4 प्रकारचे जीव आहेत. किती छान. म्हणजे सायंटिफिकली सुद्धा खूप गोष्टी आपल्या या शास्त्रांमध्ये, आपल्या या सर्व वर्णनामध्ये नकळतपणे येत असतात बरं का. आपण थोडंसं इकडे सुद्धा जर लक्ष ठेवलं तर येऊ शकतं. इवन गर्भामध्ये शिशूची प्रगती कशी होत असते याचं देखील वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये आलेलं आहे. बोलू आपण ते कधीतरी. इतकं मायन्यूटपणे प्रत्येक स्टेजचं वर्णन तिथं त्यांनी केलेलं आहे. तर अशा सर्व गोष्टी आहेत. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या शास्त्रधर्माचा. पुढे काय म्हणतायत भरद्वाज ऋषी की सतत शंकर जे आहेत रामनामाचा निरंतर जप करतात. संत पुराण उपनिषद सतत सांगतात रामनामाचा खूप मोठा प्रभाव आहे, महिमा आहे असं सांगतात. तर पुढे अजून काय म्हणतायत भरद्वाज ऋषी की हा सुद्धा रामनामाचाच महिमा आहे. कारण भगवान शंकर हे दया करून, काशीमध्ये मरणाऱ्याला दया करून रामनामाचाच तर उपदेश करतात.
आणि त्यांना परमपद असं मिळतं, तेव्हा हे महाराज मला विचारावंसे वाटते की हे राम कोण आहेत? राम कोण आहेत? हे कृपानिधान हे मला समजावून सांगा. भरद्वाज ऋषी याज्ञवल्क्य ऋषींना हा प्रश्न करतायत. राम कवन प्रभु पूछहु तोही. राम कवन प्रभु पूछहु तोही. राम कवन प्रभु पूछहु तोही. कहिय बुझाई कृपा निधि मोही. राम सिया राम जय जय राम. राम कवन प्रभू, हे राम कोण आहेत प्रभू? पूछहु तोही, तुम्हाला मी विचारतोय. कहिय बुजाई, तुम्ही सांगा मला, माझ्या मनातली शंका जी आहे त्याचं निरसन करा. कृपानिधी मोही, हे नाथ, हे कृपानिधान हे मला समजावून सांगा, असं भरद्वाज ऋषी सांगत आहेत. ठीक आहे. एक राम अवधेश कुमारा, एक अयोध्यापती दशरथांचे पुत्र राम आहेत. तीन कर चरित विदित संसारा, त्यांचे चरित्र सर्व जगाला माहीत आहे. पत्नीच्या विरहामुळे त्यांनी अपार दुःख सहन केले. नारी बिरह दुःखू लहेऊ अपारा, पत्नीच्या विरहामुळे त्यांनी खूप दुःख सहन केलं. भयऊ रोषू रण रावणू मारा, आणि त्यांनी संतप्त झाल्यावर युद्धात त्यांनी रावणाला ठार मारलं. एक हे राम आहेत. शंकर ज्यांचा नित्य जप करतात तेच हे राम की अजून कोणी आहेत? सांगा बरं. प्रभू सोई राम की अपर रामा, को जाहे जपत त्रिपुरारी. राम सिया राम जय जय राम. प्रभू सोई राम की अपर कोऊ जाही जपत त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे शंकर, शंकर ज्यांचा नित्य जप करतात तेच हे राम आहेत की अजून दुसरं कोणी आहे? असा प्रश्न करतायत की कोण आहेत हे राम? हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र ते राम आहेत का? शंकर ज्यांचा नित्य जप करतात ते राम आहेत? कोण आहेत? की अजून वेगळंच कोणी आहे? तुम्ही सत्याचे निवासस्थान आहात याज्ञवल्क्य ऋषीजी, तुम्ही सत्याचे निवासस्थान आहात. सत्यधाम सर्वज्ञ तुम, सत्यधाम सर्वज्ञ तुम, कहू विवेकू बिचारी. सर्वज्ञ आहात तुम्ही, सत्याचे निवासस्थान आहात तुम्ही, तेव्हा विवेकवान आहात तुम्ही. ठीक आहे. तेव्हा याविषयी मला तुम्ही प्लीज कृपा करून सांगा, असं विनंती करतायत की हे राम कोण आहेत? कोण आहेत हे राम? पुढे अजून काय म्हणतायत की जैसे मिटे मोर भ्रम भारे, ज्या पद्धतीने माझ्या मनातील भ्रम नष्ट होईल अशा पद्धतीने, अशा रीतीने पूर्ण कथा हे महाराज मला विस्ताराने सांगा. जैसे मिटे मोर भ्रम भारी, कहू सो कथा नाथ विस्तारी. जैसे मिटे मोर भ्रम भारी, कहू सो कथा नाथ विस्तारी. राम सिया राम जय जय राम. इथे की नाही अजून एक उदाहरण आपल्याला पाहता येईल की महिला आपल्या पतीला एक प्रश्न बघा नक्की विचारतात. सगळ्या पतिवर्गाला हा प्रश्न नक्कीच येत असतो, आणि जर प्रश्न आला नाही तरी सुद्धा याचं उत्तर द्यायचं बरं का. हे सुद्धा मी सांगतो. ठीक आहे. तरी सुद्धा आता तुम्ही म्हणाल अरे प्रश्न विचारलाच नाही तर कळणार कसं? तीच तर खरी गंमत आहे ना. आता मी सांगतोय खरं की बोला, विचारा. तुमच्या मनात काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारा. ठीक आहे. तर प्रश्न तर विचारला पाहिजे. आणि बऱ्याच महिला ज्या आहेत हा प्रश्न विचारतात. ठीक आहे. नाही असं नाही, बरेच जण विचारतात, आणि जरी नाही विचारलं तरी स्वतःहून उत्तर द्यायचं, हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर एक प्रश्न बघा बरेच जण विचारतात की छान कुठेतरी कार्यक्रमाला जाताना किंवा काही विशेष सण समारंभ असेल त्यावेळेस महिला ज्या आहेत ते खूप छान सुंदर
सजतात, चांगलं साडी घालतात आणि जे काही त्यांचं सौंदर्यासाठी जे काही मेकअप आणि बाकीच्या गोष्टी आहेत, ठीक आहे, ते छान तयार होतात, नटतात, सजतात, ठीक आहे. आणि असं छान तयार होऊन आपल्या पतीला हा प्रश्न नक्की विचारतात की का हो, मी कशी दिसते? तर मला सांगा की त्या पत्नीला सुद्धा माहिती आहे की येस, मी छानच दिसते, परंतु तरी सुद्धा आपल्या पतीला हा प्रश्न विचारण्याचा मोह नाही आवरत. कारण काय ना की अख्खं पूर्ण जग एकीकडं आणि आपल्या पतीचे ते 2 शब्द की छान दिसतेस, हे 2 शब्द एकीकडे. आपल्या पतीने आपली केलेली स्तुती जी आहे ही खूप अत्यंत प्रिय असते, ठीक आहे. त्यामुळं सर्व पती देवांनो, जरी तुम्हाला हा प्रश्न विचारला नाही तरी स्वतःहून सांगत चला की छान दिसतेस म्हणून. ठीक आहे. तर हा प्रश्न जसा विचारतात की मग माहीत असतं स्वतःला सुद्धा की मी छान दिसते, तरी सुद्धा विचारतात की कशी दिसते, ठीक आहे. तर ह्याच पद्धतीने तशाच प्रकारे इथे याज्ञवल्क ऋषींना देखील भरद्वाज ऋषी विचारतायत. भरद्वाज ऋषींना माहित नाहीये का? माहितीये, त्यांना माहितीये, पण तरी सुद्धा ते विचारतायत. कारण ते याज्ञवल्क ऋषींकडून ते त्यांना ऐकून घ्यायचंय, पुन्हा पुन्हा ऐकायचंय. चकोर आहेत संतजन जे आहेत, हे चकोर आहेत. आणि रामकथा जी आहे ही चंद्र आहे, चंद्र किरणासारखी आहे, असं उदाहरण इथं आपल्याला पुढे पाहायला मिळतं. तर त्यामुळं हा प्रश्न केलाय, माहीत असून सुद्धा हा प्रश्न केला गेलाय, ठीक आहे. सो अशी ही गोष्ट आहे. आणि मी जी तुम्हाला टिप दिले ती नक्की लक्षात ठेवा सर्व पतिदेवांनो. नक्की सांगायचं की जरी प्रश्न केला नाही तरी सुद्धा सांगायचं. ठीक आहे. असोत, पुढे जाऊयात आपण. आता यावर याज्ञवल्क ऋषी भरद्वाज ऋषींना काय म्हणतात? याज्ञवल्क ऋषी हसून म्हणतात त्यांना की तुम्ही तर श्री रघुनाथांचा महिमा जाणता. अरे च्या, असं कसं विचारते? तुम्हाला तर श्री रघुनाथांचा महिमा माहितीये. हसतात ते. अरे तुम्ही कसं काय विचारताय? जाग बलिक बोले मुसुकाई, तुमही विदित रघुपती प्रभुताई. राम सिया राम, जय जय राम. त्यामुळं ते म्हणतात की तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला तर श्री रघुनाथांचा प्रभाव माहिती आहे, ते तुम्ही जाणता. असं हसून याज्ञवल्क ऋषी म्हणतात तुम्ही तर राम भक्तच आहे, कायेने वाचेने मनाने, म्हणजे पूर्ण तुम्ही राममय झाला आहात. भरद्वाज ऋषी, तुम्ही तर स्वतः राम भक्त आहात, निस्सीम राम भक्त आहात, आणि तरी सुद्धा तुम्ही मला हे विचारताय की हे राम कोण आहेत? तुमचं चातुर्य मी ओळखलंय, ठीक आहे. तुमचे हे चातुर्य माझ्या लक्षात आलं आहे. श्रीरामांची गूढ कथा, श्रीरामांचे गूढ गुण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा झाली आहे, म्हणून अजाणते पण तुमच्या मनात ही इच्छा झाली. आणि म्हणून साठी काय करताय तुम्ही की अजाणते पण, म्हणजे मला काय माहिती नाही बाबा, हे अजाणते पण स्वतःकडे घेताय. असं अजाणते पण स्वतःकडे घेऊन तुम्ही ही गोष्ट विचारताय की राम कोण आहेत. कसं लिहिलंय गोस्वामी तुलसीदासजींनी की राम भगत तुम मन क्रमबानी, चतुराई तुम्हारी मैं जानी. चाहू सुने राम गुण गूढ़ा, किन्हु प्रश्न मनहु अति मूढ़ा. राम सिया राम, जय जय राम. राम भगत तुम मन क्रम बानी, तुम्ही राम भगतच आहात मन क्रम बानीने. चतुराई तुम्हारी मैं जानी, तुमची चतुराई मी ओळखली आहे, ठीक आहे. तुमची चातुर्य माझ्या लक्षात आलं आहे. चाहू सुने राम गुण गूढा, रामांचे गूढ गुण तुम्ही ऐकण्याची तुम्हाला इच्छा झालेली आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे तुम्हाला. म्हणून किनहु प्रश्न मनहु अति मूढा,
तुम्ही स्वतः मूड आहात, तुम्ही स्वतः अजाणते आहात, हे अजाणतेपणा स्वतःकडे घेऊन तुम्ही हा प्रश्न करताय, असं वर्णन इथं गोस्वामी तुलसीदासजींनी केलेलं आहे. खूप छान लिहिलंय. ठीक आहे, ठीक आहे म्हणतात. ठीक आहे, याज्ञवल्क्य ऋषी हे सगळं ऐकून ठीक आहे म्हणतात. ओके, आता मी श्रीरामांची सुंदर कथा सांगतो. काय असतं माहितीये का, जो भक्त आहे ना, त्याला भगवंताची कथा ऐकायला आणि कथा ऐकवायला सुद्धा, दोन्ही गोष्टींसाठी भक्त हे आतुरच असतात. ठीक आहे, त्यामुळं भरद्वाज ऋषी कथा ऐकण्यासाठी आतुर आहेत आणि याज्ञवल्क्य ऋषीजी सुद्धा ठीक आहे म्हणतात आणि कथा सांगण्यासाठी आतुर आहेत. ठीक आहे, तर म्हणतात ठीक आहे, मी श्रीरामांची सुंदर कथा तुम्हाला सांगतो, ती तुम्ही आदरपूर्वक मन लावून ऐका. महामोह हा एक महिषासूर आहे. जो मोह असतो हा एक महिषासूर आहे आणि रामकथा जी आहे त्याला नष्ट करणारी भयंकर अशी कालीमाता आहे. महामोहू महिषेसु बिसाला, रामकथा कालिका कराला. महामोहू महिषेसु बिसाला, रामकथा कालिका कराला. राम सिया राम जय जय राम. कसं वर्णन केलंय स्वामी तुलसीदासजींनी की तात सुनहु सादर मनुलाई, तात सुनहु सादर मनुलाई, कहू राम कै कथा सुहाई. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सादर मन लावून ही गोष्ट आता ऐका. महामोहू महिषेसु बिसाला, राम कथा कालिका कराला. राम सिया राम जय जय राम. महामोह जो आहे हा एक जणू एक महिषासूरच आहे आणि रामकथा ही त्याला नष्ट करणारी भयंकर अशी कालीमाता आहे, असं उदाहरण देत आहेत इथे. पुढे अजून काय म्हणतायत की रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन जे आहेत हे चकोर आहेत. चकोर. रामकथा म्हणजे चंद्रकिरण आहे. एकतर सांगितलं की रामकथा म्हणजे भयंकर काली माता आहे, जी महिषासुराचा वध करते, नष्ट करते त्याला. त्यासोबतच अजून काय उदाहरण देतात की रामकथा म्हणजे चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन जे आहेत, जे सज्जन मंडळी जे आहेत हे चकोर आहेत, ते तिचे अखंड पान करतात. चकोर पक्षी तुम्हाला माहिती असेल, चकोर बद्दल खूप आपल्या साहित्यामध्ये वर्णन आहे. अगदी चित्रपटात सुद्धा गीतांमध्ये, गाण्यांमध्ये त्यांचं वर्णन आपण पाहू शकतो. सांगतो मी याबद्दल. तर रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन जे आहेत हे चकोर आहेत, जे तिचं अखंड पान करतात. चकोर पक्षी बघा, त्याला खूप प्रेम असतं चंद्रकिरणांवरती. चंद्राला तो फक्त बघत राहतो. असंच संतांचं सुद्धा होतं. असंच ते रामकथेमध्ये गुंतून जातात, रमून जातात, अखंड ते रामकथेचं पान करतात, सेवन करतात. अशीच शंका एकदा पार्वतीला आली होती, तेव्हा भगवान शंकराने तिचं निरसन केलं होतं. आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे शिव पार्वतीचा संवाद तुम्हाला सांगतो आणि तो जेव्हा आणि ज्या कारणाने झाला ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही ऐका, त्यामुळे तुमचं दुःख जे आहे हे दूर होईल, नक्कीच होईल. असं वर्णन इथं गोस्वामी तुलसीदासजींनी केलंय आणि याज्ञवल्क्य ऋषी असं सर्व गोष्टी सांगतायत की ठीक आहे, तुम्ही तुमचं चातुर्य मी ओळखले, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही अजाणतेपणा स्वतःकडे घेऊन तुम्ही हा प्रश्न मला करताय की राम कोण आहेत. ओके, मी सांगतो. आणि अजून जे इथं त्यांनी वर्णन केलं होतं चकोर आणि चंद्रकिरणांचं, की रामकथा म्हणजे चंद्रकिरण आहे आणि संत जे आहेत ते चकोर आहेत. चकोर जो आहे ना, चकोर नावाचा हा एक पक्षी आहे. याबद्दल काव्यांमध्ये अशी कल्पना केली जाते की चंद्रांच्या किरणांकडे तो टक लावून पाहत असतो, असं की जणू त्या किरणांच्या
पान तो करतोय आणि खूप प्रेम करतोय त्या चंद्रावरती, चंद्रकिरणांवरती. प्रत्यक्षात तो चंद्रप्रकाश पित नाही. इथे जे लिहिलंय की अखंड पान करतात चंद्रकिरणांचं, तर प्रत्यक्षात तो काही पान पित नाही है ना. पण ते अशी कल्पना करतोय, कवी अशी कल्पना करतात की त्या चंद्रप्रकाशावर खूप प्रेम आहे. तर तर हा चकोर पक्षी की नाही सतत एकटं चंद्राकडे बघत असतो, जणू काही चंद्र किती दूर आहे. वन साइडेड लव्ह सारखं. हा, वन साइडेड लव्ह. इथंच असतो चकोर पक्षी, पण त्या चंद्राकडे सतत पाहिलं जातं. आणि असंच वर्णन ना बऱ्याच साहित्यामध्ये केलं जातं. प्रेमाबद्दल सुद्धा वर्णन करत असताना आहे, वर्णन अशी आहेत. तुम्ही ऐकले असतीलच ही काही गाणी चंद्र आणि चकोर बद्दल, ज्यामध्ये वर्णन केलेलं आपण पाहू शकतो की दूर से ही तुम जी भर के देखो, तुम ही कहो कैसे दूर से देखूं, चांद को जैसे देखता चकोर है. ठीक आहे. तर चांद को जैसे देखता चकोर है. हा, प्रेमानेच बघतो ना चकोर सुद्धा. चंद्राला प्रेमानेच बघत असतो, दुरूनच बघत असतो. ए गुमसुम सा है, गुपचुप सा है, मदहोश है, खामोश है, ये समा, हाँ ये समा कुछ और है. हो चांद छुपा बादल में शर्मा के. अजून एक तुम्ही गाणं ऐकलं असेल की बादल को मोर देखे, बादल को मोर देखे, चांद को चकोर देखे, तुझको नसीब वाला, होश न खो दे कहीं जोश में देखने वाला. त्याच पद्धतीने अजून एक गाणं तुम्ही मराठी गाणं खूप प्रसिद्ध आहे, तुम्ही हे सुद्धा ऐकलं असाल की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. अजून एक गाणं आहे की नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मन मोहन तू, बावरी राधा मी ब्रिजबाला, प्रेम रसाची ओढ जीवाला, कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू. नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मन मोहन तू, कृष्ण कृष्ण हरे कृष्णा, राधे कृष्णा कृष्ण कृष्ण. या गाण्यात सुद्धा बघा चित्त चकोरा असं शब्द येतोय, चकोर. ठीक आहे. तर आपल्या साहित्यामध्ये चकोर पक्षीचं आणि चंद्राचं वारंवार खूप ठिकाणी उल्लेख येतो. आणि तसाच उल्लेख इथे रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी केलंय की रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन जे आहेत हे चकोर आहेत, जे तिचं अखंड पान करतात. संतजन सुद्धा त्या चकोर पक्षीप्रमाणे या रामकथेकडे बघतच राहतात, ऐकतच राहतात, सतत अखंड पान करतात. काय सांगायचं आता तुम्हाला, सांगायला सुद्धा त्यांना खूप आनंद होत असतो. भक्तांना रामकथा, रामगुणगान सांगायला सुद्धा आवडत असतं आणि ऐकायला सुद्धा खूप आवडत असतो. असे रामभक्त असतात. तर असे हे संतजन चकोर आहेत असं वर्णन इथं त्यांनी केलंय. आणि पुढे म्हणतात की आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे, हे सुद्धा बघा की किती विनम्रपणा आहे. याज्ञवल्क्य ऋषी सुद्धा काय म्हणतात की मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो. म्हणजे स्वतःला खूप नम्र बनवले सर्वच संतांनी, सर्वच ऋषी मुनींनी. कहू सो मती अनुहारी, मी माझ्या मतीनुसार, कहू सो मती अनुहारी, अब उमा संभू संवाद,
उमा आणि शंभूंचा संवाद मी आता तुम्हाला सांगतो. तर आपण आता पुढील भागामध्ये शिवजी आणि सती माता यांचा संवाद पाहणार आहोत. आणि पुढील भागामध्ये आपण शिव आणि रामांची भेट सुद्धा पाहणार आहोत. शिव आणि सती मधला संवाद आता काही भाग सुरू राहील. तर काय त्यांच्यात संवाद चालतो, रामावरूनच बरं का, रामावरूनच तो संवाद चालत असतो. तर काय नक्की त्यांच्यात डिस्कशन होतं, काय त्यांच्यात चर्चा होत असते, हे आपण पुढील भागात पाहूयात. तर आजच्या भागात आज आपण पाहिलं की भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क ऋषी यांच्यातला संवाद आज आपण पाहिला. भरद्वाज ऋषी कोण होते, कुठे राहत होते, नेमकं काय त्या ठिकाणी कसा आनंदोत्सव चालत होता, कसे ते याज्ञवल्क ऋषींना एकदा थांबवून घेतात, कशा पद्धतीने वर्णन करतात, विनंती करतात, राम कोण आहेत विचारतात आणि याज्ञवल्क ऋषी त्यांना ठीक आहे मी आता इथून पुढे कथा सांगतो असं सांगतात. या गोष्टी आज आपण पाहिल्या. आज आपण इथेच विश्राम घेऊयात. कथेचा पुढचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. ज्योतिष, रत्न, वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला संपर्क जरूर करा. कोणत्याही विषयांवर आध्यात्मिक आणि कुंडलीच्या द्वारे प्रामाणिक अभ्यास इथे मी करत असतो. आणि आता आजच्या या कथेचा एक गाणं मी बनवलंय, ते सुद्धा तुम्ही पुढे मी प्ले करतोय, ते सुद्धा पूर्ण तुम्ही ऐका. छान गाणं बनवलंय, तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी आशा आहे, विश्वास आहे. तर भेटूया पुढील भागात पुढील रामकथेसोबत. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. या प्रश्नाचे गूढ उलगडेल आता, एका ऋषींचा पवित्र संवाद. तीर्थराज तो पवित्र प्रयाग, तेथे भारद्वाज ऋषी महान. राम भक्त तपस्वी दया घन, परमार्थ मार्गी ज्यांचा मान. माघ महिन्यात उत्सव मोठा, साधू संतांचा मेळा. थोर भक्तिभावाने भरली भूमी, आनंदाचा दरवळ घनघोर. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. उत्सव संपला, संत निघाले, ऋषी मुनी सारे निघती घरी. तेव्हा भारद्वाज नम्र होनी, धावले याज्ञवल्क्य ऋषीपाशी. चरण धरुणी विनवित म्हणती, गुरुवर्या थांबा क्षणभर येथे. माझ्या अंतरी शंका मोठी, निरसन तिचे करा कृपेते. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथांचे पुत्र राम. राम नामाचा महिमा अपार, संत पुराणे सांगती वारंवार. ज्ञान सागर शंकर स्वतः, राम नामाचा करती जप निरंतर. परंतु सांगा गुरुवर्या मला, तो राम कोण हे गूढ महान. अयोध्येचा तो दशरथ पुत्र, की अन्य कोणी परम भगवान. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथाचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील, राम की दशरथाचे पुत्र राम. पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाले, रावणाचा वध ज्यांनी केला. ज्यांचे चरित्र जगाला ठावे, तोच का राम शंकर जपती नित्य.
माझ्या मनातील हा भ्रम मोठा कृपा करून तो दूर करा. रामकथेचे गूढ रहस्य सांगून माझे भाग्य उजळा. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. हसून म्हणती आज ग्रवल्क्य ऋषी तुम्ही जाणता रघुनाथ महिमा. राम भक्त तुम्ही स्वतःच्या हात कळली मला तुमची ही लीला. रामकथेचे गूढ जाणायाच ज्ञानाचा घेतला वेश. चतुराई तुमची ओळखली मी खरे जाणावे म्हणून हा प्रयास. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. ऐका आता रामकथा पवित्र मन लावून तिचा रस प्या. महामोह हा महिषासुर जणू राम कथा काली त्याला हरण्या. चंद्र किरण जशी शीतल ज्योती संत जन चकोर तिचे होते. एका शिरुपार्वतीचा संवाद तुमची शंका आता नित्य. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. राम कोण आहेत शिवांच्या जपातील राम की दशरथाचे पुत्र राम. या प्रश्नाचे गूढ उलगडेल आता. रामकथेचा सुरू झाला धाम.